राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदीबाबत ओरड सुरू असतानाच बांगलादेशने द्राक्षावर अव्वाच्या सव्वा आयात शुल्क लावले आहे. बांगलादेशसारख्या छोट्या राष्ट्राला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडणे केंद्र सरकारला शक्य झाले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषानंतर आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना सामोरे जावं लागत आहे. शेतकरी बहुल अशा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या शेती निर्णयाचे थेट पडसाद उमटतात. कांद्याची मागणी आणि वाढते भाव लक्षात घेता केंद्र सरकारने 1.5 महिन्यापूर्वी कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक वाढून भाव पडलेत. 4,000 रुपयाचा भाव आता 800 रुपयापर्यंत खाली घसरला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारती पवार करतात. त्या केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री असून कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, मात्र ती फेल ठरली. कांदा निर्यात बंदी उठवली आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू झाल्यास कांद्याचे भाव गगनाला भिडतील अशी केंद्र सरकारला धास्ती आहे. त्यामुळे निर्यात बंदी उठवण्यास सरकार तयार नाही. तसेच एका दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या हिताचा निर्णय घेऊन देशभरातील मतदारांना कशासाठी दुखवायचे असा विचार भाजपाकडून होत आहे. मात्र यामुळे भारती पवार यांना स्थानिक पातळीवर अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमधून मार्ग काढत लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या भारती पवार यांच्यासमोर आता बांगलादेशने आव्हान निर्माण केले आहे. बांगलादेशने द्राक्षावर मोठे आयात शुल्क लावले असून युरोपियन देशामध्ये पाठवण्यात येणाऱ्या द्राक्षासाठी केंद्र सरकारने कोणतेही अनुदान जाहीर केलेले नाही. अनुदान नसल्याने व्यापारी शेतकऱ्याकडून कमी भावात द्राक्ष खरेदी करत आहेत. बांगलादेशसारख्या छोट्या राष्ट्राला निर्णय फिरवण्यास भाग पाडले जात नाही. त्यामुळे कांदा आणि द्राक्ष निर्यातीच्या धोरणाबाबत केंद्र सरकारमध्ये भारती पवार यांची छाप पडत नसल्याचा आरोप विरोधकाकडून सातत्याने होत आहे. कांद्याचे भाव पाडलेच, अगदी चोरी छुपे कांदा परदेशात पाठवण्यास सुरुवात झाली आहे. द्राक्ष उत्पादकांना संपवलं. कापसाची हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होती. आता केंद्र सरकारला काय हवे आहे? शेतकरी संपत असताना सत्ताधारी मात्र निवडणुकीत दंग आहेत. कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकार उदासीन आहे. परदेशात कांद्याला मागणी आहे. त्यामुळे देशातील काही भागातून व्यापारी डाळिंब आणि द्राक्ष पाठवतात अशा खोक्यामध्ये कांदा पाठवत आहेत. अर्थात यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही फायदा होत नाही, मात्र सरकारचा महसूल बुडतो आहे. याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की कांदा तस्करावर कारवाई व्हायला हवी. मुळात शेतकऱ्याकडून अगदी स्वस्तात कांदा खरेदी करून तो चोरी छुपे बाहेर देशात पाठवला जात आहे. यामुळे सरकारचा महसूल बुडतो, मात्र परदेशात कांद्याला मागणी आहे हे देखील सिद्ध होते. सरकारकडून कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करताना जगताप म्हणाले की सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे हे समजत नाही. कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचे दर नियंत्रणात ठेवले हे समजू शकते, मात्र द्राक्षाचे काय असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.